पेण पोलीस ठाण्यात रेझिंग डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष दिनानिमित्त पानेड येथील आशा किरण इंग्रजी माध्यम शाळा आणि प्रायव्हेट हायस्कूलमधील RSP व स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्यात निमंत्रित करण्यात आले होते. एकूण 70 विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षकांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. उपविभागीय पोलीस अधिकारी जलिंदर नालकुल आणि पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्याचे दैनंदिन कामकाज, सायबर गुन्हेगारी आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच आपत्कालीन मदतीसाठी डायल 112 आणि सायबर क्राईम हेल्पलाईन 1930 बाबत जनजागृती करण्यात आली. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांचे धडे गिरवून प्रत्यक्ष रस्त्यावर वाहतूक नियोजनाचा अनुभव घेतला. बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठीच्या कायद्यांची माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली. या उपक्रमामुळे पोलीस दलाप्रती विद्यार्थ्यांच्या मनात आदर निर्माण होऊन त्यांना पोलिसांच्या खडतर कामाची जवळून ओळख झाली. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पोलीस स्थापना दिवस अनुषंगाने 2 जानेवारी ते 7 जानेवारीच्या दरम्यान रेझिंग डे पोलीस स्थापना दिवस म्हणजेच रेझिंग डे या उपक्रमामार्फत संपूर्ण महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्याच्यामध्ये पोलीस स्टेशनची प्राथमिक माहिती असेल, वाहतूक नियंत्रणाच्या बाबतीतील माहिती असेल, पोलीस हत्यारांची माहिती असेल आणि विविध शाळेच्या विद्यार्थ्यांना पोलीस दलाबद्दल आणि पोलीस दलाच्या कामकाजाबद्दल जनजागृती करून एक प्राथमिक माहिती देण्याचा हा उद्देश असतो. आणि त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक श्रीमती अंचल दलाल मॅडम यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार संपूर्ण पोलीस ठाण्यांमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. त्याच अनुषंगाने पेण पोलीस ठाणे येथे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक आदरणीय बागुल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली DYSP साहेब आदरणीय नालकुल साहेबांच्या सूचनेवरून या ठिकाणी हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केला. तर याच्यामध्ये प्रायव्हेट हायस्कूल पेण येथील स्काउट गाईडचे विद्यार्थी असतील, RSP चे विद्यार्थी होते आणि यांच्या माध्यमातून यांना पोलीस स्टेशनच्या प्राथमिक कामकाजाबद्दल माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे त्यांना वाहतुकीचे नियंत्रण कसं करावं, वाहतुकीचे इशारे कसे समजून सांगावे, सिग्नल बद्दल माहिती दिलेली आहे.